गेल्या 72 तासांमध्ये झालेल्या विक्रमी पावसाचा सगळ्यात जास्त फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसलाय। 130 वर्षात झाला नाही इतका पाऊस गेल्या 72 तासातच सोलापूर जिल्ह्यात झाला। जिल्ह्यातल्या सीना आणि भीमा या दोन प्रमुख नद्यांना मोठा पूर आलाय। अनेक गावं त्यामुळे पाण्याखाली गेली आहेत। एनडीआरएफच्या पथकांनी गेल्या काही तासात अथक परिश्रम करून शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। आणि या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे करमाळा तालुक्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासूनच पाहणी करतायत। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतायत। मुसळधार पावसानं धरणातनं होणाऱ्या विसर्गामुळे आणि ठिकठिकाणी नदीच्या पाणी पातळ्यांमध्ये वाढ झालेली असल्यामुळे पुणे सोलापूर आणि धुळे सोलापूर या दोन्ही महामार्गांवरच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय। तर काल रात्रीपासूनच पुणे सोलापूर रस्त्यावरती पाणी आलेलं आहे आणि यामध्ये पाहणी केली जाते। पाण्याखाली गेलेलं गाव एकीकडे पाहिलं जाते। शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय। अधिकाऱ्यांना सुद्धा समोर बोलवलेलं आहे अजित पवार यांनी। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे आणि राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। सगळ्यात आधी राहुल कुलकर्णी आपल्याकडे येते। सीना आणि भीमा नदीचं एक प्रकारे जोरदार दुथडी भरून वाहणं हे गावकऱ्यांसाठी मोठं जिकिरीचं आणि अवघड होऊन बसलंय। अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। काय तोडगा आता सरकार काढणार? राहुल, तोडगा म्हणजे सगळ्यात आधी तर लोकांना, अजूनही अडकलेले जे लोक आहेत त्यांना बाहेर काढावं लागेल। 16 गावं अशी आहेत की जिथे प्रशासन अद्याप पोहोचलेलंच नाहीये। काल सुलतानपूरमध्ये संध्याकाळच्या वेळेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दूर अंतरावरून एनडीआरएफची टीम पाठवून त्यांना करावी लागली। अशी 15-16 गावामध्ये अजून कुणीच पोहोचलेलं नाहीये किंवा ज्या घरामध्ये लोक अडकलेली आहे तिथं पोहोचलेलं नाहीये। काही 1-2 लोक अजूनही झाडावरती आहेत। तर पहिला प्रयत्न तर प्रशासनाचा हा असेल की जिथून लोकांना काढायचं आहे ते काढणं। दुसरा तो फार पुढचा भाग आहे पण ते करावं लागणार आहे, ते म्हणजे पंचनामे तातडीनं करून किती मदत देता येईल। काय झालं प्रज्ञा, जे आहे जसं आहे तसं सोडून लोक निवाऱ्यासाठी बाहेर पडलीत। 126 गावामध्ये ही परिस्थिती आहे आणि मग किडूक मिडूक अन्नधान्य हे सगळं टाकून लोक आलेले असल्यामुळं एक पांघरुणं जी काही असतील तेवढी घेऊन ते आली आहेत। त्यामुळं आता त्यांना इथे जिथे त्यांना स्थलांतरित करण्यात आले, जवळपास 3000 लोकांना स्थलांतरित केलेलं आहे, ही प्राथमिक आकडेवारी आहे। तर ह्या लोकांना अन्नधान्य देणं, जेवणाची व्यवस्था करणं आणि लोक सढळ असताना मदत करतात। करमाळ्यामध्येच बाड्यामध्ये तिथल्या नगराध्यक्षांनी उत्तम पद्धतीची लोकांसाठी सोय केली। तर दुसरा प्राधान्यक्रम म्हणजे लोकांची अधिकात अधिक सोय करणं आणि तिसरा नंतरचा प्रयत्न होईल तो म्हणजे ह्या भागामध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे। कारण पाणी सगळं दूषित सगळ्या पाणवठ्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये पसरलेलं आहे। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करावी लागेल ते म्हणजे स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी प्रत्येक घराघरामध्ये जाईल आणि मग लोकांना दिलासा देणं। कारण आत्ता लोकांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची ऊसाची शेती, सोयाबीन, उडीद, मूग जे काही होतं ते सगळं वाहून गेलेलं आहे। त्यामुळं तिथे मानसिक आधार देणं त्यांना की घाबरू नका, काळजी करू नका। आणि मी तर कालपासून आपण NDTVवर ते सतत सांगतो आहोत की हे फक्त सरकारने करायचं काम उरलेलं नाही। आता वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना असतील, दानशूर लोक असतील, त्यांनी पुढं यायला हवं। तसे फोन पण यायला लागलेत, पण आता त्यांना नेमकं सरकारने सांगायला हवं की या गावामध्ये अशा पद्धतीची ही गरज आहे, तुम्ही हे करू शकता। तर ह्या 4-5 गोष्टी कराव्या लागतील। पण एक लक्षात घ्या, भीषण परिस्थिती का आहे तर दोन्ही ठिकाणचा म्हणजे भीमातनं आणि सीनेतनं आलेला जो पाण्याचा प्रवाह एकमेकाला संगमात भिडतो तिथून पाण्याचा फुगवाटा तयार होत 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 मागे सरकलेला आहे। सुदैव आहे आपलं की कालपासून पाऊस थांबलाय। जर पुन्हा पाऊस सुरू झाला तर मग मात्र खरोखर परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल। हा जो फुगवटा तयार झालेला आहे त्या फुगवट्याला सध्या तर काहीच करू शकत नाही आपण। त्यामुळं अधिकात अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं त्या दृष्टीनं बघायचं। मी आता थोड्याच वेळामध्ये लवे गावामध्ये जाणार आहे, ज्या गावाची दृश्य आता आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय। 30 फूट 35 फूट पाणी त्या गावामध्ये होतं असं लोक म्हणतात। एक वदंत आहे की औरंगजेबाचं सैन्य या सीना नदीमध्ये वाहून गेलं होतं पूर्वी कधीतरी आणि त्याच्या दंतकथा इथे लोक सांगतात। तर अशा पद्धतीनं लोकांनी तो दंतकथेतला पाऊस प्रत्यक्षात पाहिलाय। सोलापूर शहरामध्ये 1885 साली 813 मिलीमीटर पाऊस पडला होता। आज सोलापूर शहरामध्ये 130 वर्षाचं रेकॉर्ड तुटलंय, 1000 मिलीमीटर पाऊस पडला। आणि अशी अनेक मंडळं आहेत की ज्या मंडळामध्ये त्यांच्या पाऊस क्षमतेच्या 3 पट चौपट पाऊस पडला। अगदी नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। आणि थेट आता जाऊयात सौरभ वाघमारे यांच्याकडे। सौरभ, सध्या आपण बघतोय सोलापूर धुळे आणि सोलापूर पुणे रस्त्यावरती महामार्गावरती प्रचंड गर्दी झालेली आहे। काय सध्याची तिथली स्थिती, पाण्याचं प्रमाण कसं आहे? पाण्याचं प्रमाण जो आहे तो फ्लो जो आहे तो तीव्रच आहे। फ्लो कमी झाला असं म्हणता येणार नाही। आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती साधारणतः काल रात्री 11 वाजल्यापासून जे आहेत ते लोक तात्काळ थांबलेले आहेत।
अनेक भाविक जे आहेत ते नवरात्रीचा उत्सव चालू आहे, पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणाहून तुळजापूरला दर्शनासाठी जातात आणि दर्शनाला जाताना याच सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाचा जो आहे तो वापर करतात. आणि दुसरीकडे जर स्थिती बघायची झाली तर सोलापूर कोल्हापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा देखील पिरेगावातील जो सीना नदीचा पूल आहे त्या पुलावर देखील पाणी टाकल्यानं प्रशासनाचा जो आहे ती देखील वाहतूक बंद केली. साधारणतः रात्री नक्कीच. 11 वाजल्यापासून जी आहे ती सर्व वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे. प्रज्ञा, आणि मी ज्या ठिकाणाहून लाईव्ह होतो त्याच ठिकाणी लांबोटी या ठिकाणी अजित पवार हे देखील या सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. रात्री 11 वाजल्यापासून सर्व जे माझ्या पाठीमागे ते जे लोक दिसतात ते 11 वाजल्यापासून या ठिकाणी थांबलेले आहेत, लांबोटी परिसरात थांबलेले आहेत. आसपास कोणतेही हॉटेल सुरू नाहीत. आसपासच्या गावातला जो जी लाईट आहे ती देखील बंद आहे. त्यामुळे रात्री 11 वाजल्यापासून या सर्व लोकांचा घरीचा संपर्क होऊ शकला ना, मोबाईल वगैरे सर्व लोकांचे डिस्चार्ज आहेत. त्यामुळे नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत की नागरिक असं म्हणतात की आम्ही या पुराच्या पाण्यात अडकलोय. नक्कीच त्यामुळे नागरिकांची गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते आणि लांबोटी गावामधल्या या परिसरामध्ये अनेक वाहनं सुद्धा अडकून पडलेली पाहायला मिळतात. महामार्गच एक प्रकारे ठप्प होण्याची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापुरात जात करमाळ्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या बांधावर अजित पवार पोहोचले. मेहनत घेऊन शेतात राबून आता सगळं पीक मातीमोल झाले. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील हे शेतकरी देखील आता चिंतेत आहेत. ड्रोनचा वापर करून पंचनामे करू असं आश्वासन अजित पवार यांनी दिले. तसंच निधीची चिंता करू नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असंही अजित पवार यांनी आश्वासन दिले. वरनच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं. तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो ओंडा आला ते सगळं जमीन खरडून गेली. तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की 65 ते 21 नाही पडला पण रोज थोडा 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 पडून पार त्या काळवट जमिनीचं एकदम. आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्यासारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय. लोकप्रतिनिधी आहेत, बाकीचे आम्ही सगळे आहेत. तिकडे जालन्यामध्ये पालकमंत्री गोळेगावात पोहोचले आणि पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री या नात्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ट्रॅक्टरमधनं जात त्यांनी पाहणी केली. या भागातली परिस्थिती जी आहे ती जाणून घेतली. गोळेगावामधली परिस्थिती जी आहे ती प्रचंड पूरजन्य आणि त्यामुळे अगदी गावामध्ये शिरलेलं पाणी, शेतीचं झालेलं नुकसान या सगळ्याचा आढावा पंकजा मुंडेंनी घेतला. गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे काही काळासाठी लोकांना इथून बाहेरही काढावं लागलेलं होतं. जिथे शक्य आहे तिथे चालत जात त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्रॅक्टरमधून सुद्धा पाहणी केली. गोळेगावामध्ये पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जालन्यामध्ये जात त्यांनी पाहणी केली. काल त्यांना या संदर्भात अर्थातच पालकमंत्री या नात्यानं तुम्ही कुठे जाणार आहात का असं विचारलेलं होतं. मात्र त्यावर प्रशासकीय यंत्रणांवरती एखाद्या मंत्र्यांच्या जाण्यामुळे ताण येतो असं म्हटलेलं होतं. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि पंकजा मुंडे या आपण बघतोय बांधावरती पोहोचलेल्या होत्या आणि या ठिकाणी जात त्यांनी पाहणी सुद्धा केलेली आहे. तर परांडा तालुक्यामध्ये वाघे गव्हाण गावात 20 जण पुरामध्ये अजूनही अडकलेले आहेत. परवा रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये जगताप वस्तीमध्ये नागरिक अडकलेले आहेत. सीना नदीचं पाणी गावात शिरलंय आणि त्यामुळे नागरिक अडकून पडलेत. एनडीआरएफ कडनं मदत कार्य करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या मदत कार्याची ड्रोन कॅमेऱ्यातनं ही टिपलेली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. एक्सक्लुझिव्ह अशा स्वरूपाची ही दृश्य आहेत. एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो आहोत. तर या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय काही लोक कशा पद्धतीनं अडकलेले आहेत. एकीकडे शेत शिवार भरगच्च भरलेलं, मात्र ते शेत शिवार आता सडू लागलेलं आहे कारण पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हे या शेतांमधनं शिरलेलं आहे आणि इथेच 20 लोक अडकल्याची माहिती आहे. अधिक माहिती घेऊयात ओंकार कुलकर्णी यांच्याकडनं. ओंकार, दृश्यांच्या माध्यमातून ड्रोन दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते काय सध्याची परिस्थिती आहे. जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढलंय का? प्रज्ञा, जर पाहिलं तर परंडा तालुक्यातील वाघे गव्हाण गावामध्ये 20 जण जे आहे ते पुरात अडकलेले आहेत. परवा दिवशी रात्री जो भूम आणि परंडा तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे सीना नदीला पूर आला आणि या पुराचं पाणी जे आहे ते वाघे गव्हाण
या गावामध्ये घुसलेला आहे आणि वाघेगव्हाण गावामध्ये जगताप वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये हे लोक जे आहे ते अडकलेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. एनडीआरएफ करून जर पाहिलं तर मागील 3 दिवसांपासून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. अनेक नागरिकांना सुखरूपरित्या एनडीआरएफच्या माध्यमातून जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र अजून 20 लोक जे आहे ते या पुरामध्ये अडकल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. एनडीआरएफ कडून आता सकाळपासूनच यांना बाहेर काढण्यासाठी जे आहे ते प्रयत्न कुठेतरी करण्यात येत आहेत. बोटीच्या साह्यानं सध्या जर पाहिलं तर एनडीआरएफची टीम जी आहे ती या परिसरात जाऊन या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. या संदर्भातील एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपण एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत. एकंदरीत जर पाहिलं तर ही लोक अडकलेले आहेत, त्यांना आता काढण्यासाठी एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात शर्थीचा प्रयत्न करताना कुठेतरी पाहायला मिळते. ओंकार, या लोकांना तर वाचवले जाईल, मात्र शेळ्या बकऱ्या सुद्धा गच्चीवरती आणून ठेवलेल्या आहेत लोकांनी, जेणेकरून पावसाचा फटका त्यांना बसू नये. त्यांच्या संदर्भात नेमकी काय उपाययोजना केली जाणार? नक्कीच जर पाहिलं तर या शेळ्या बकऱ्या ज्या आहेत त्यांना देखील आता कुठेतरी गच्चीवरती शेतकऱ्यांनी असेल तेथील स्थानिकांनी जे आहे ते बांधून ठेवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर या पुरामुळं जे जनावरे आहेत ते मयत झालेले आहेत, वाहून गेलेले आहेत. अगदी गोठ्यामध्ये देखील जनावर मरून पडलेली पाहायला मिळतात. नक्कीच, अत्यंत तुर्तास धन्यवाद ओंकार या संपूर्ण माहितीसाठी. आणि थेट जाऊयात, कृषी मंत्री बोलतात तिथे.